ही काय म्हणे की मी पुण्यावरून तुझ्यासाठी म्हणे मुंबईला येते म्हणे, तू नालासोबरून दादरला मला घ्यायला नाही येत म्हणे. तो किस्सा सांगून दे ना. अरे म्हणते तर सांग ना थोडासा. ते काय सुतार बसला होता, जाऊ द्या नंतर. लेट होता आपल्याला, चला. तू पहिले मला ते गोष्ट सांग काय आहे तर. पोहोचल्यावर सांग. सिरियसली तुम्हाला ऐकायचे खरंच? हा जाऊ द्या मग, उद्या सांगतो. आता झोप येऊ राहिली, रात्र झाली. वहिनी असा सुपाच्या काठावर बसल्या होत्या जेवण करतात असं. गुड आफ्टरनून एव्हरीवन. अँड जस्ट आम्ही आता वरती आलो आहे कॉर्डेलिया क्रूज, जिथनं आपली शिप ही मूव्ह होत आहे आणि जे कॅप्टन तिथे ते शिपला चालवतात. कसं काम करतात, शिप कशी काम करते, रेडारवर काय काय आहे, त्यांना कसं दिसतं ते सगळं एक्सप्लेन केलं त्यांनी. आम्ही तुम्हाला नाही सांगणार. तुम्ही इकडे या आणि बघा ते कसं काम करता वगैरे. जर तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही कॉर्डेलिया क्रूजला एकदा व्हिजिट करा आणि ते येऊन बघा की ते काय काय आहे, काय काय नाही. आणि कॉर्डेलिया क्रूज खरंच खूप मस्त आहे, याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. आणि इथून तुम्हाला हा व्ह्यू पण येतो बघा ना मॅडम, त्याच्यातूनही बघू शकता तुम्ही की कुठून काय होतं म्हणून. तर माझे खूप प्रश्न खतरनाक होते की मी त्यांना विचारलं की ते म्हणा की तुम्हाला काही क्वेश्चन्स आहे का विचारा म्हणे, क्वारी वगैरे. तर मी विचारलं की ॲव्हरेज किती देते. तर त्यांनी माझ्याकडे जजमेंटल नजरेने बघितलं. हेलो एवरीवन, जितने भी मेरे दिल्ली से या एनसीआर से फ्रेंड है, मेरे भाई को फॉलो करें. इनका इंस्टाग्राम आईडी शशांक उड़ाके. वाइफ का किरण शशांक उड़ाके, और यूट्यूब पे भी शशांक उड़ाके है, और वाइफ पे का भी. तुम्हारा भाई रिक्वेस्ट कर रहा है प्लीज, एनसीआर और दिल्ली से. थैंक यू follow करें. थैंक यू थैंक भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? यू. अरे जा लागन ना. ये जय जोशी भाई हे पियुषचे फ्रेंड आहेत. त्यांनी आमच्यासाठी काहीतरी पार्सल आणलेलं आहे, तर त्यांना ते घ्यायला आलो होतो आम्ही मुलांमध्ये. त्यांना तेच थँक्यू म्हणत होतो. थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम. गुड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन फॉर युअर न्यूली मॅरिड. थैंक यू थैंक यू. अभी तो पुराना हो गया. फिर भी चलेगा. थँक्यू सो मच. बाय बाय. काय म्हटलं? चॉकलेट 17 प्रो मॅक्स. चॉकलेट ड्राई फ्रूट्स होते. ये हमारे चॉकलेट प्रो एकदम. तो ये चॉकलेट और ड्राई फ्रूट्स आ चुके हैं. ये अरे ये तो बड़ा महंगा वाला चॉकलेट. जो पडत असते पागल. नाही ते पकडलं असेल तरी नाही. ये असे व्हिडिओ बनवतानाच पडते ते. असं आलेलं आहे गाईस. हे घ्यायला आलो आपण. मग एवढा दूर काय चॉकलेट आणि ड्रायफ्रूट घ्यायला जाणार आहे का? चॉकलेट लेने असा दिन एक हा अक्षय होता, हा लोकेश. तर मित्रांनो, आज आम्ही लोकेशला फिरवणार आहे मुंबई पहिल्यांदा. तर ह्या गर्दीत सुद्धा ब्लॉग बनवतोय. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ब्लॉग मध्ये की जो तुम्ही विचार करता आजूबाजूचे 4 लोक काय म्हणतील, तर या 4 लोकांना घंटा काही घेणं नाहीये. त्यांना बोर होत आहे, ते एंटरटेनच होत आहेत. तर तुम्हाला जे करताय ना ते तुम्ही करत राहा. तर आज आपण लोकेशन दाखवणार मुंबई विदाउट तिकीट. कारण आम्हाला जायचं होतं CST आणि आम्ही काढले तिकीट चर्चगेटची. बघू आता. वहिनी पण आहेत ब्लॉग मध्ये. खूप मजा येणार आहे. आम्ही वाट नाही बघितली कारण की आम्हाला ऍक्च्युअल मुंबई दाखवायची होती लोकेशला. तर आता आज दाखवणार आम्ही ऍक्च्युअल मुंबई. अरे अरे शाहरुख खान व्हिडिओ बघता काय? चर्चगेट जवळ पडतं. चर्चगेट आणि CST दूर आहे की जवळ आहे म्हटलं? पहले अभी चर्चगेट की टिकट निकाली है, पर उतरेंगे अपन CST पे. वहाँ पे प्रॉफिट मार्केट क्या है देखेंगे. आणि लोक्या बिचारा एकटा तिकडे बसलाय. लोक्या कैसा लग रहा अकेले अकेले? एक नंबर. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. तर आम्ही तर खूपदा आलेलो आहे नवरा बायको. कारण की मी जेव्हा स्ट्रगल करत होतो नालासोपारामध्ये, तेव्हा मॅडम यायच्या पुण्यावरून आणि मॅडमची कंप्लेंट होती की हा मला दादरवरून घ्यायला नाही यायचा. नाला सुपरवरून दादरला घ्यायला नव्हता येत. काय म्हटलं? नाला सुपरवरून दादरला घ्यायला नव्हता येत आम्हाला. ही काय म्हणे की मी पुण्यावरून तुझ्यासाठी म्हणे मुंबईला येते म्हणे, तू नालासोपारावरून दादरला मला घ्यायला नाही येत म्हणे. इसको बताओ सुबह नालासोपारा की ट्रेन दादर के लिए कैसी भरी रहती है. माहितीये मला, माहितीये. असा माणूस बाहेर लटकलेला असतो. पण तरीही मी घ्यायला येत होतो. फक्त एकदा नव्हतो आलो. 2 वेळा. एकदाच. आणि सोडून पण नसली ना तुम्हाला. एक आलो होतो मी, मागच्या टप्प्यात होतो. नाही आलो होतो मी. खोटी बोल. चल यापुढे आमचं भांडण होतं. तू नाला सुपरला सोडून द्यायला नव्हता आला ना 2 वेळा आणि घ्यायला नव्हता आला 2 वेळा. खोटे सांगशील मग तू पब्लिकला. खोटं नाही सांगत आहे, खरं सांगत आहे. आठवण आहे ठीक आहे ना, ठीक आहे ना. त्याच्यामुळे भांडण होत होते. माझ्याकडे प्रूफ आहे. जाणार नाही. नाही मी दाखवून नेक्स्ट तिकीट टाकूशील तिकीट. तिकीट नाही, माझा फोटोच आहे.
मग आहे ना, तू आला आणि मला घ्यायला. मग किती वेळा घ्यायला आलं ते सांग ना. आला घ्यायला. आता मी आधीच किती वेळा 4-5 वेळा आली असेल, त्यातून 4 वेळा घ्यायला आला, 2 वेळा नाही आला. पण 4 वेळा आल्याची किंमत नाही आहे, 2 वेळेस नाही आला ते कंटिन्यू आठवत देत आहे. मग ते नाही केलं तर आठवण येणार आता. पुनावट्टी स्टेशन आलेलं आहे. आता इथून आम्ही बघतोय डायरेक्ट उतरणार आम्ही सीएसटी. काय आलं? चप्पल चावला. चप्पल चावली? लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय करताय? चप्पल काढताय? कशासाठी? तुही चावणं दिलाय विठ्ठंबा. अरे तुला चावली ना, असं चालत नाही. माझा बदला तू ना. नाही तू चाव. माझा बदला तू ये. घे. माझा बदला तू. माझा बदला तू घे ना. असं नसते चालत. मी बदला घेतला तर मग ती डबल बदला घेईन ना, मला चावन. माझा बदला तू घे. माझा नवरा आहे तू. मी हेल्प करतो ना तुला बदला घेण्यात. माझा नवरा आहे तू. घर जीप नको डायरेक्ट जाता आपण. माझा नवरा आहे तू. येस माझा बदला तू घे. जे बी आपण. खाऊन आता खाऊन आता खाऊन. तुझी चप्पल प्रिय आहे म्हणून तू जाऊन घे म्हटलं. त्या दिवशी जोक अजूनपर्यंत माहित नाही म्हटलं त्यांना. सांगून दे मग. ते राहू दे ना, आता काय सांगू, शिळा झाला आता. जाऊ दे काय सांगतो जाऊ दे. कसं असतं माहिती आहे का, एखाद्याला असं बोटी दिखाया लेकिन देह नाही रे. त्या दिवशी आमच्यात एक जोक झाला, आम्ही हसलो. अक्षय भाऊचं लक्ष नव्हतं. अक्षय भाऊने काय आलं म्हटलं, एक जोक झाला, आम्ही हसलो सगळे जण. अक्षय भाऊ ते काय जोक काय होता, तर मग आम्ही अक्षय भाऊ सांगणार होतो, पण म्हटलं की जाऊ दे काय सांगतो. त्या दिवशीपासून क्युरियस अक्षय भाऊ की आता सांगन नंतर सांगन. तर मी रात्री पण तुमचा विचार करतो, जोक झाला का असू शकते हे सांगून नाही राहिले. हा सुतार बसला होता. हा आणि किरण आहे ना, तर पुढे जे आहे ना, जाऊ दे ना काय सांगतो. जाऊ दे, नंतर सांगतो. त्या पुऱ्या असं पडलं. अरे थांब ना, जाऊ दे ना काय सांगतो. ठीक आहे. बे लोक्या ते आले, लोक्या ते आले, बे लोक्या ते आले, लोके. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. एवढा बेकार वास येत आहे इथं, भयंकर बेकार. मच्छा मारल्या होते का काय टाकल्या इथं सुकवून, तर काय माहिती. आम्हाला काही वास नाही म्हटलं, आम्ही दोघं हा वास आमच्यासाठी काहीच नाही, आमच्या दोघांसाठी. काहून? अबे 3 दिवस तुझ्या सॉक्सचा वास घेतला ना, हा तर काहीच नाही वाटत. हा तरी खूप चांगला वास आहे. आणि हे नाकाला आपल्या नाकाला लावून राहिले असे. आता आम्ही चर्चगेट पोहोचलेलो आहे. नाही सीएसटी ला आलो आम्ही. तिकीट चेंज घेतली. हा तिकीट चर्चगेटची आहे. आम्ही लोकेशला सेफली बाहेर आणलेला आहे. लोकेश वाचला मित्रा तू. काहून सेफली बाहेर आणलं, तिकीट नव्हती आम्ही. चर्चगेटची तिकीट होती, भेटीला आलो आपण. काय जाऊ दे ना, ते अक्षय भाऊ विचारत होते ना तुला. तो किस्सा सांगून दे ना, किस्सा सांगून दे म्हटलं अक्षय भाऊ. जोक का होता सांग. जाऊ दे नंतर. तर सांगणार आहे. बरं म्हणते तर सांग ना थोडासा. ते काय सुतार बसला होता. जाऊ दे नंतर. लेट होता आपल्याला, चला लेट होता चला. मग काय, मग आता याच्यानंतर नाही विचारणार मी. नका विचारू. थँक्यू बस असंच फिरायला, मित्राला फिरवायला आणलं. आई सोबतचे, बायको सोबतचे बघितले मम्मी. हा आता ओळखलं. जसं आम्ही आता मुंबईचे मार्केट फिरत आहे. गिफ्ट म्हणजे अक्षय भाऊची मुलगी आहे छोटी, अमिष्का, तिचा बड्डे आहे आता. ते म्हटलं काहीतरी खेळणं वगैरे घेऊ, तर बघत आहे आम्ही. आणि टॉईज खरंच खूप मस्त मस्त आहे. आणि 3-3, 4-4 हजाराचे टॉईज आहे, जे ऑनलाईन भेटतात तिथे 1000, 1200, 1800 पर्यंत आहे अवेलेबल. माझ्या कामाचं काहीच नाही आहे. अच्छा, म्हणून तू शांत बसली आहे तू. मोबाईल जो कामाचा होता ना, मोबाईल कवर खूप महाग आहे मोबाईल कवर. नाही महाग नाही आहे ऍक्च्युली, ते मुद्दाम मोठा रेट सांगतात, कारण की त्यांना माहिती आहे इथे डायरेक्ट आरपारच भाव करतात म्हणून ते जास्त मोठा रेट सांगतात. आता मी घेतलं कवर, मला तर आवडलं ना, मला स्वस्तातही पडलं, पण त्याचं ते डोकं खा लागते मग त्याच्यासाठी. काय करून आले रे? हे ऑनलाईन चेक करून राहिले. त्याच्यापेक्षा स्वस्त आहे ना. नाही, साईज लहान असन. सेम आहे. आख्या छोट्या हो गया मेरा. मला वाटलं चांगला दिसत, पण नाही दिसत आहे. चांगला दिसता तुला तो. कितने का भैया ये? तो यहाँ पे टैक्सी फिर कैसे चला है, मतलब क्यों चला है? टैक्सी इसके लिए बोला फॉर एंजॉयमेंट. फॉर एंजॉयमेंट. उससे भी बोले, किसी से भी पूछो. अच्छा, मेरा खुद का घर है इधर, मेरा बिजनेस सब है. यहाँ लाइफ में क्या बोलते हैं उसको, फैंटेसीज क्या बोलते बस हैं? हाँ. हाँ. और मैं बहुत हैप्पी गो लकी पर्सन हूँ. रात को 8-9 बजे निकालता हूँ गाड़ी, जो मिला नहीं मिला हैप्पी को घर पे चले आता हूँ. सही यार. तो अभी हमें एक काका भेटले, आमची टॅक्सी ड्रायव्हर आहेत ते सध्या.
आम्ही त्यांना विचारलं काय करता म्हणून, तर माहिती पडलं की ते साऊथ आफ्रिकेचे आहेत. पुढच्या हप्त्यात त्यांची फ्लाईट आहे. इथे ते टॅक्सी फक्त एन्जॉयमेंटसाठी चालवतात. म्हणजे त्यांची बकेट लिस्ट असते ना, तसं बकेट लिस्ट आहे की मुंबईत टॅक्सी चालवायची आहे म्हणून. साऊथ आफ्रिकेला त्यांच्या स्वतःचे हॉटेल्स आहेत. त्यांनी ते दाखवला प्रूफ वगैरे. कैफे है भैया, जायचं आहे साऊथ आफ्रिकेला. ओके. तो आपका एड्रेस दे देना हमको, हम रहने आ जाएंगे आपके घर पे. वेलकम. गेट्सवेल. गेट्सवेल. GATES. गेट्सवेल. 7730 पिन कोड, केप टाउन, साउथ अफ्रीका. एक्चुअली मदर सिटी बोले, एक्सीलेंट सिटी. बस वहाँ ये है कि जिंदगी जो है ना 5 बजे खत्म हो जाती है शाम को. 5 बजे कोई नहीं रहता, 5 के बाद. एक घूमना फिरना वीकेंड में बहुत रहता है, और डे में इतनी नहीं रहते, क्योंकि उधर की लाइफस्टाइल और जीने का तरीका सब अलग है अपने अच्छा. इंडियन से. पर अभी बहुत मतलब हमारी क्या बोलते हैं, ड्रीम लाइफ जी रहे हो आप. अरे आप लोगों की लाइफ बहुत अच्छी है, हम लोग की लाइफ उस जमाने में. हाँ. गाडीमध्ये अशी बसली म्हणजे ऑफिसली मी खूप थकलेली आहे. मीच नाही, सगळेच लोक थकले आहे. ह्या लोकेशमुळे थकली मी सगळी. विनाकारण मी आम्हाला आणलं मरीन ड्राईव्ह बघायचा, मरीन ड्राईव्ह बघायचा. आणि मरीन ड्राईव्ह बघायच्या नादात सगळी शॉपिंग केली, सगळ्यांनाच केली. झूठ बोल रहे हैं ये, झूठ बोल रहे हैं. मरीन ड्राइव के चक्कर में 2 घंटे 3 घंटे शॉपिंग कराई और 5 मिनट के लिए मरीन ड्राइव लेके गए. या CST स्टेशन, CST बघ किती छान आहे. अरे तर आम्ही थकलो आहे. आणि याला आता पण रात्रीचे किती वाजले, आता 1:15 वाजला. 1:15 नाही, आम्हाला उद्या सकाळी उठायचं आहे, तयारी करायची आणि अमरावतीला निघायचं आहे बाय कार. आणि याला फोटोशूट करायचं रात्रीच्या 1:15 वाजता. पहिल्यांदा मुंबईला आलं ना ते. कुठे गेलं बरं? तुम्हाला सांगितली नाही त्यांनी ते गोष्ट काय झालं होतं म्हणून? आता फोटो काढून मग तू पहिले मला ते गोष्ट सांग काय आहे तर. सांगून देऊ सांगा. पक्का. माहिती आहे का काय झालं होतं? हा सुपार बसला होता ना तेव्हा. जाऊ दे ना, पोचल्यावर सांगतो. अबे साले. आता याच्या नंतर मला म्हण तू फोटो काढून दे म्हणून, मला हा अँगल घे, तो अँगल घे. सांगून देऊ का? सांगून काव्या तुला सांगितलं का अक्षय बोल काय झालं होतं? मी नाही सांगत, सगळे हसले तुम्ही. मी सांगत नसतो गोष्टी. हसण्याच्या गोष्टी नाही सांगत. जाऊ द्या, तुमचं लक्ष राहायला पाहिजे होतं तेव्हा आम्ही नाही, जेव्हा झालो ते. उद्या सांगशील. उद्या आपण कारमध्ये सांगशील. पण तुम्हाला ऐकायचं आहे का सिरियसली? नाही नाही, असं नका करू. थांब. असं नका करू. सिरियसली तुम्हाला ऐकायचं आहे खरंच की तुम्हाला वाटू राहिले मजाक करू राहिले म्हणून? नाही, काहीतरी झालं होतं ना, सगळे हसले, मला माहित नाही, तर ते गोष्ट सांग असं म्हणतो. हा जाऊ द्या, मग उद्या सांगतो. झोप येऊ राहिली, रात्र झाली. झोप घ्यायचा विचार न कर रात्री. आवाज नका करता, नाही तर अरे गोष्ट काय होती. विजूभाऊ गोष्ट सांगा जरा. बिचारे विजूभाऊ फेमस होऊन नाही विचारा. The next day. गुड मॉर्निंग मुंबई. काही सांगितलं नाही मी. ते रात्री मला झोप नाही आली की काय केलं असं, काहून हसत असेल, माझ्यावर तर नसेल हसत. हो, तुमच्यावरच गोष्ट होती. पण मी नंतर बाजूची विचार केला. आपल्यासोबत ट्रेन सांग ना आता, तू काहीतरी सांगणार होता. तो मला सांगणार होता काय, आता निघलो तर सांगून दे. आता आमची गाडी थांबवली होती पोलिसांनी. फक्त विचारायला की कुठे बघितलं तुला? तुला कुठे बघितलंय? तुला कुठे बघितलं? त्यांचं वाक्य तर मी म्हंटल तुझ्या बायकोन दाखवलं असं मोबाईल. नाही नाही, असं धावसा देऊन विचारलं थांबवलं म्हणे गाडी चेक होईल म्हणे. म्हटलं हो. म्हणे दारू बिरू? म्हटलं नाही, पाहून घ्या. कुठं बघितलं तुला? धमकी दिल्यासारखं. प्रमोशनला आलो होतं म्हटलं याच्या त्याच्या. हो का म्हणे, काय करतो तुम्ही? म्हटलं युट्यूबवर. हा तेच तर म्हटलं म्हणे कुठं बघितलं तुला. मग नंतरचं कुठं बघितलं तुला नॉर्मल वालं होतं. पहिलं कुठं बघितलं तुला? म्हणजे असं वाटलं त्याला कुठं काही गाडी गिडी पकडली होती, नाही काही केला होता. मग म्हणे अरे हा आता ओळखलं म्हणे. बरं जाऊ दे. अक्षय बोल सांगितली का ते गोष्ट? नाही, आपण सांगणार यार नाही. ती एक गोष्ट सांगायची राहिली. त्यांचं लक्ष नव्हतं, त्यांचं मोबाईल मध्ये लक्ष होतं, त्यांचं इकडे तिकडे लक्ष होतं. आपण काय करणार? सांगून देऊ का? नाही, काही गरज नाही. आता मी विचारणारही नाही. ठीक आहे, जाऊ दे सांगून दे. सांगून देतो. याने काय तिथे सोफ्यावर बसले होते. हा खाली बसला तर सोफ्यावर. वहिनी असा सोफ्याच्या काठावर बसले होते जेवण करतात. असं खराब हो जाएगा मैं माँ. का आवडलं? काय गेस केलं तुम्ही? मी विचार करत होतो मग की काय होऊ शकते, काय झालं असेल. मग किरण याच्या मांडीवर पोटावर बसली, असं दबल्यासारखं झालं असेल, पोट ना पाजला असेल.
म्हणून सगळे हसले. नाही असं काही नाहीये. असं काही नाही खूप नॉर्मल आहे याच्यापेक्षा खतरनाक. पण तुम्हाला ते ऐकू आलं असतं ना, थोडस काही ऐकू आलं असतं ना, असं झालं. पुंगी वाजली. पुंगी वाजली. वास याला असता पण आला नाही. सांग ना काय झालं लवकर सांग. जेवण करतात. ठीक आहे जेवण करता. मित्रांनो, तर आपली इथे ट्रिप संपलेली आहे. फायनली आम्ही अमरावती वापस पोहोचलो. आता इथून डायरेक्ट आम्ही चाललो नागपूर. एकदम आता रात्रीचे 10 वाजले आहे. आणि हा माझा बॅग घेऊन चालली आहे. सॉरी, बॅग घेऊन चालला आहे. कारण त्याच्यापेक्षा माझी बॅग तुमच्या घरी ठेवली आहे. चल बे, ते पण टपरी मोठीवाली, चढली कपडेवाली. जाऊ द्या चालली हा आहे महत्वाचं. चालली हा आहे. माझी वाली बॅग घेऊन चालला. माझी बॅग मला लवकरात लवकर वापस आणून देतो आणि तुझी बॅग घेऊन जातो घरून. म्हणजे लवकर वापस असं म्हणतात. असं लवकर ये बा. लवकर नवीन कपडे भरून येतो त्याच्यामध्ये नवीन टूर साठी. चालते, पण नेक्स्ट टाइम मी माझी बॅग तुला देणार नाही. मी कोणती अशी आपट उपट केली, त्याच्यात कपडेच तर भरले होते. तरी पण नाही देणार मी माझी बॅग. तरी झालं आता त्याला सॅनिटाईज करावं लागेल पूर्ण ठीक बॅग. आहे, नवीन गिफ्ट करून द्या मग. ठीक आहे चालते. तर मागितली कोणी मुंबईवरूनच घेऊन दिली असती ना. दिस इज द बेस्ट ट्रिप एव्हर. ते नको सांगू. पहिले मला सांग आता आपण चाललो आहे तर मग झालं का होतं तिथं तो किस्सा काय अरे किस्सा तर सांगितलं. जाऊ दे आता सांगूनच देतो नेक्स्ट ट्रिप मध्ये. अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. नाही सांग. सांगून देऊ खरंच. हो गाडी काढ चला. खरं खरं लोकही वाट पाहता किस्सा काय होता म्हणून. या बसल्या होत्या सोफ्यावर. ठीक आहे, हा बसला होता खाली असा लेटून. यांनी असा हात ठेवला, यांचा हात स्लिप झाला. अच्छा. याच्या शर्टच्या बटनावर लागले. इथून असा हात अंदर गेला, शर्ट कचकन. बीप बीप बीप. अच्छा सॉरी. मग मला असं वाटलं होतं की पोटावर प्रेशर आलं आणि हा पाडला पुक्कन. एवढं जोर. नाही असं काहीच नाही. मला दुखलं. असं काहीच नाही झालं. ऍक्च्युली असं झालं होतं की मी बसली होती वरती खाणे का अशी, ओरडला आणि हा खाली बसला होता. तर मी जरा पकडून होती. हा काय करतो, मला खाली पाडत होता. म्हटलं पाडू नको, मी पडेल पडेल पडेल. त्या पडाच्या नंतर मग ते बॅलन्स असं झालं. करायसाठी पकडण्यात आलं. हा तर तिनं नुसतं पकडलं नाही, आता तिकडे पडत होती ना, तिला काही सापडलं नाही. तिने हे पकडून ओढलं पुरं शरीर. तिचं शरीर एवढ्या भागावर होतं. मला एवढं दुखलं भयंकर. पण ते सगळं ठीक आहे. पण आता एक्सप्लेन करताना तुला चान्स मारायची काय गरज होती? तुला चान्स मारायची काय गरज होती? ते आम्ही ऑफ कॅमेरा पण करत होतो. काय ऑफ कॅमेरा करत असता? चला नमस्कार. त्याच्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही करा. चलो बाय. बाय बाय. आली का तुमची गाडी? आली तुमची गाडी? गाडी आली गाडी? हो, माझी वाढली. डबल चान्स नको मारू. हा बाय. बाय, गुड नाईट. फ्लिप झाला माझा मोबाईल. चलो चलो बाय बाय. पोरगी तुम्हाला शोधायची आहे माझ्या. मी नाही शोधत तसं. तुम्हीच तर सांगितलं होतं. याचे चाळे असे आहे, याच्यासाठी पोरगी शोधा का पोरगा, कन्फ्युज आहे आम्ही. ते व्लॉग मध्ये दिसलं ना त्यांनी काय काय केलं. दिसलंच असेल तुम्हाला. बाकी काही भूल चूक झाली असेल तर तुम्ही हे सवय करून घ्या, कारण याच्यानंतर होईनच असं. ते पाहासाठी तर आले ते लोक. अरे काही मी बोललो असेल, काही झालं असेल. चलो चलो चलो. ठीक आहे. हो. चलो चलो चलो.